श्री परमात्मने नमः. श्रीमद्भगवद्गीता अथ प्रथमो अध्याय. श्लोक 30. न च शक्नोम्यवस्थान्तु भ्रमतीव च मे मनः. न च शक्नोम्यवस्थान्तु भ्रमतीव च मे मनः. निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव. निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव. न च शक्नोम्यवस्थान्तु भ्रमतीव च मे मनः. निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव. अर्थ: मला येथे यापुढे थोडा वेळ सुद्धा उभे राहणे शक्य नाही. मला स्वतःचाच विसर पडत चालला आहे आणि माझे मन चक्रावून गेले आहे. हे केशव, हे कृष्णा, मला केवळ विपरीत घडण्याचीच लक्षणे दिसत आहेत. तात्पर्य: अर्जुनाचे धैर्य नाहीसे झाल्यामुळे तो युद्धभूमीवर उभा राहू शकत नव्हता आणि मनाच्या या प्रकारच्या दुबळेपणामुळे त्याला स्वतःचाच विसर पडत होता. भौतिक गोष्टीवरील आत्यंतिक आसक्ती मनुष्याला या गोंधळलेल्या अवस्थेत टाकते. ज्या व्यक्तीवर भौतिक परिस्थितीचा आत्यंतिक प्रभाव झालेला असतो त्या व्यक्तीमध्ये या प्रकारचे भय आणि मानसिक असंतुलन आढळून येते. अर्जुनाला रणभूमीमध्ये विपरीत अशा दुःखमयी घटनाच दिसत होत्या व यामुळे शत्रूवर विजय मिळवूनही तो आनंदी होणार नव्हता. निमित्तानी विपरीतानी हे शब्द महत्त्वपूर्ण आहेत. जेव्हा एखाद्या मनुष्याला आपल्या अपेक्षा निष्फळच होणार आहेत असे दिसून येते तेव्हा तो विचार करतो की मी येथे असण्याचे कारण काय. प्रत्येकाला स्वतःमध्ये आणि आपल्या स्वतःच्या कल्याणामध्येच आस्था असते. परमात्म्याबद्दल कोणालाच आस्था नाही. श्रीकृष्णाच्या इच्छेनुसार अर्जुन स्वतःच्या वास्तविक स्वार्थाबद्दल अज्ञान दाखवित होता. एखाद्याचा वास्तविक स्वार्थ श्रीविष्णू किंवा श्रीकृष्ण यांच्यामध्येच आहे. बद्ध जीवाला याचा विसर पडतो म्हणून त्याला भौतिक दुःखे भोगावी लागतात. अर्जुनाला वाटले की युद्धातील त्याचा विजय हा केवळ त्याच्या शोकालाच कारणीभूत ठरेल.